नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनकर DL HM कॉलेज कराड MCVC विभाग. पाठीमागच्या तासाला मी तुमच्या ग्रुपवर एक पार्टनरशिप फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम दिलेला आहे आणि तो तुम्हाला वहीमध्ये उतरून काढायला सांगितलेला आहे. तो प्रॉब्लेम आज आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. आता पार्टनरशिप फायनल अकाउंट यामध्ये आपणाला 3 अकाउंट ओपन करावे लागतात. ट्रेडिंग अकाउंट इथं आखताना असं लिहायचं, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31/3/1995. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31/3/95. या ठिकाणी इनर आणि आउटर असे 2 कॉलम करायचे आहेत अमाऊंटचे. मी जागा अपुरी असल्यामुळे एकच कॉलम केला आहे. जी ॲडजस्टमेंट असेल ती रक्कम मी आतमध्ये घेणार आहे. तुम्ही इथं 2 कॉलम करायचे. आणि बॅलन्स शीट ॲज ऑन, बॅलन्स शीटला फॉर द इयर एंडेड म्हणायचं नाही. बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे, अकाउंट नव्हे. त्यामुळे बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 1995. तर अशा पद्धतीनं हे अकाउंट्स तुम्ही आखून घ्यायचे. आणि आता प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला खाली ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या ॲडजस्टमेंटला स्टार करून घ्यायचं आहे. या ठिकाणी स्टार करताना ज्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत तो आयटमला स्टार करून घ्या. पहिल्यांदा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेसला स्टार करायचं, वेजेसला स्टार करून घ्या. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी अँड इन्शुरन्स त्याला स्टार करा. बिल्डिंगला स्टार करा, बिल्डिंग. त्यानंतर मशिनरीला स्टार करा. त्यानंतर कॅपिटलला स्टार करा आणि सेल्सला स्टार करा. एवढ्या आयटमवर तुम्हाला ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत. आता आपण ट्रायल बॅलन्समध्ये जे आयटम दिलेले आहेत त्याचं पोस्टिंग करून घ्यायचं अगोदर. आता डेबिटचे जे आयटम आहेत त्याचं पोस्टिंग या अकाउंटला, कुठल्या तरी अकाउंटला डेबिट साईडलाच होणार. आणि क्रेडिटचं जे पोस्टिंग आहे ते कुठल्या तरी अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आहे. आता ट्रायल बॅलन्समध्ये पहिला आयटम तुम्हाला दिलेला आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आपण कुठे घेतो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. मग इथं ट्रेडिंग अकाउंट आहे त्याच्या डेबिट साईडला 2 ओपनिंग स्टॉक. या ओपनिंग स्टॉकची किंमत दिलेली आहे 16,000. आउटर कॉलमला लिहायची, त्यावर ॲडजस्टमेंट वगैरे काही नाही, 16,000. त्यानंतर परचेसेस दिलेले आहेत, खरेदी. वर्षभरामध्ये तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी करण्यात आलेली जी खरेदी आहे ती खरेदी आपण कुठे घेतो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ओपनिंग स्टॉकच्या खाली 2 परचेसेस. परचेसेसची रक्कम आहे 1,00,000. त्यानंतर वेजेससुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच येतो, कारण हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, उत्पादनाशी संबंधित खर्च केलेला आहे. त्यामुळे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा. 2 वेजेसवर ॲडजस्टमेंट आहे 2 वेजेस. आणि वेजेसची रक्कम इनरला लिहायची 14,000. त्याच्याखाली एक रेष सोडायची ॲडजस्टमेंट करायला. त्यानंतर कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड म्हणजे माल व्यवसायाच्या ठिकाणी वाहून आणण्यासाठी करण्यात आलेला खर्च असतो. हा खर्चसुद्धा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. त्यामुळे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा. 2 कॅरेज इनवर्ड. 2 कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड आहे 4,000. आउटर कॉलमला लिहायचे 4,000. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी अँड इन्शुरन्स हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण कुठे घेतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 इलेक्ट्रिसिटी अँड इन्शुरन्स. इनर कॉलमला लिहायचं, याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 3,800.
आणि त्याखाली एक ओळ सोडायची ॲडजस्टमेंटसाठी. त्यानंतर रिटर्न इनवर्ड. रिटर्न इनवर्ड म्हणजे जो माल आपण विकलेला आहे तो विकलेल्या मालापैकी काही माल आपल्याला परत आला म्हणजे तो काय करायचा असतो, सेल्समधून लेस करायचा असतो. इथं क्रेडिट साईडला सेल्स दिलेत बघा 1,80,000. मग इथं सेल्स कुठे घ्यायचे असतात, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय सेल्स इनरला 1,80,000, त्यातनं लेस रिटर्न इनवर्ड किती आहे, रिटर्न इनवर्ड 8,000. हे 8,000 वजा झाले 1,72,000 आउटर कॉलमला आले. 1,72,000 1,80 मधून 8,000 गेले. त्यानंतर सॅलरीज 24,000. सॅलरी कुठे येते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू सॅलरीज, टू सॅलरीज 24,000 आउटर कॉलमला घ्या डायरेक्ट. त्यानंतर बॅड डेप्ट. बॅड डेप्ट कुठे येतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू बॅड डेप्ट किंवा इथं लिहायचं टू RDD अकाउंट. याला अंडरलाईन करायची आणि यामध्ये लिहायचं बॅड डेप्ट. बॅड डेप्ट यावर कुठली ॲडजस्टमेंट वगैरे काही नाही, डायरेक्ट आउटर साईडला घ्या 2,200. त्यानंतर बिल्स रिसिवेबल, येणे असलेली बिले. ही आपली काय आहे, ॲसेट आहे आणि ॲसेट असल्यामुळं बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्यायची. बिल्स रिसिवेबल 15,600. बिल्स रिसिवेबल आउटर कॉलमला घ्यायचं 15,600. त्यानंतर डेटर्स. डेटर्स ही सुद्धा आपली ॲसेट आहे, मालमत्ता आहे, कारण या डेटर्सकडून आपल्या व्यवसायाला येणं असतं आणि त्यामुळे ती ॲसेट आहे. त्यामुळे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहायचं डेटर्स 20,400. आउटरला घ्या 20,400, कारण या ठिकाणी डेटर्सवर सुद्धा ॲडजस्टमेंट नाही. त्यानंतर बिल्डिंग. बिल्डिंग ही सुद्धा आपली ॲसेट आहे, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे ती इनरला घ्यायची ॲसेट साईडला. बिल्डिंग 60,000. इनर कॉलमला 60,000. याखाली एक ओळ सोडायची ॲडजस्टमेंटसाठी. बिल्डिंग झाल्यावर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे तो कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 9,800 आउटरला. 9,800. त्यानंतर कॅश ॲट बँक. बँकेमध्ये असणारी आपली शिल्लक ही आपली मालमत्ता आहे आणि मालमत्ता असल्यामुळं बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला येणार कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक 11,800 आउटर कॉलमला. त्यानंतर प्रीपेड इन्शुरन्स. इन्शुरन्स प्रीपेड आहे. प्रीपेड इन्शुरन्स कुठे दाखवायचा, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आगाऊ दिलेला विमा, पुढच्या वर्षाचा विमा या वर्षात भरलेला आहे, मग तो कुठं दाखवायचा, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. प्रीपेड इन्शुरन्स आउटर कॉलमला 200. व्हेइकल. व्हेइकल म्हणजे वाहन. वाहन आपली मालमत्ता आहे, त्यामुळे बॅलन्स शीटच्या ॲसेटला येणार व्हेइकल. व्हेइकलची किंमत आहे
20,000, आउटर कॉलमला 20,000. त्यानंतर ऑडिट फी हे आपला इनडायरेक्ट खर्च आहे, तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवायचा. ऑडिट फी 1400 रुपये. टू ऑडिट फी 1,400. त्यानंतर मशिनरी ही आपली ॲसेट आहे, 51,000 आहे मशिनरी. इनर कॉलमला लिहा 51,000 आणि त्याखाली एक ओळ सोडायची, त्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर ड्रॉइंग्स उचल, जे भागीदार आहेत या भागीदारांनी व्यवसायातून उचल केलेली आहे, ही उचल काय करायची, त्यांच्या भांडवलामधून लेस करायची. मग यासाठी अगोदर त्यांचं कॅपिटल बघा, क्रेडिट साईडला कॅपिटल अकाउंट म्हटलं आहे. राम आणि श्याम हे दोघं पार्टनर्स आहेत. मग लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट त्याला अंडरलाईन करायची आणि त्याखाली राम म्हणायचं. रामचं भांडवल आहे 60,000, इनर कॉलमला लिहायचं 60,000. त्याखाली एक 4 ओळी सोडायच्या ॲडजस्टमेंटसाठी. त्यानंतर दुसरा पार्टनर आहे श्यामचं भांडवल आहे 54,000, ते सुद्धा इनरला लिहायचं. त्याखाली एक 4 ओळी सोडायच्या. आणि आता या कॅपिटलमधनं काय करायचं, ड्रॉइंग्ज वजा करायचं, उचल केलेली ड्रॉइंग्ज. रामची ड्रॉइंग आहे 4,000, लेस ड्रॉइंग 4,000. 60मधून 4 गेले, इनरलाच लिहायचं 56,000. त्यानंतर श्यामचं ड्रॉइंग्ज आहे 2,400, लेस ड्रॉइंग 2,400. वजा करून इनरलाच घ्यायचं, 10 4 गेले 6, 3 आणि 1 4 आणि 5चे 5, 51,600. ही आपली डेबिट साईड संपलेली आहे. क्रेडिट साईडचं कॅपिटल घेतलेलं आहे. त्यानंतर सेल्स आपण घेतलेले आहे. पुढचा आयटम आहे क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स कुठे येतात, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, कारण आपला व्यवसाय त्या क्रेडिटरला पैसे देणं असतो. मग देणे बाजू म्हणजे लायबिलिटी साईड आली. लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स आउटरला लिहायचं 65,100. त्यानंतर डिस्काउंट म्हणजे क्रेडिटला डिस्काउंट दिला आहे, म्हणजे हा डिस्काउंट रिसिवड आहे, उत्पन्न आहे आपल्या व्यवसायाचं. आणि हे उत्पन्न आपण कुठं दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय डिस्काउंट वरती प्रॉफिट लिहायला जागा सोडायची आणि त्याखाली दुसऱ्या 2 नंबरला लिहायचा तो आयटम बाय डिस्काउंट. आणि आउटरला लिहायचा डिस्काउंट 9,500. या ठिकाणी आपल्या ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग झालेलं आहे. इथं प्रॉब्लेम दिला आहे वरती बघा, राम अँड श्याम आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2:1. म्हणजे एकूण झालेल्या प्रॉफिटचे 3 भाग करायचे. त्या 3 भागापैकी 2 भाग रामला द्यायचे आणि 1 भाग श्यामला द्यायचा. द ट्रायल बॅलन्स ऑफ देअर फर्म ऑन 31 मार्च 95 इज ॲज फॉलोज. हा ट्रायल बॅलन्स दिला आणि ट्रायल बॅलन्स आपण सर्व पोस्टिंग केलेलं आहे. आता काय करा, एक एक ॲडजस्टमेंट बघायचं. खाली काय दिले बघा, ट्रायल बॅलन्सच्या खाली प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 1995. आता पहिली ॲडजस्टमेंट दिल्या क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राईस ₹25,000 अँड इट्स मार्केट प्राईस वॉज ₹30,000. क्लोजिंग स्टॉकच्या 2 किमती दिल्या, त्या 30,000 एक दिलेली आहे आणि 25,000 एक दिलेली आहे. कुठली जी किंमत कमी असेल
क्लोजिंग स्टॉकची, ती किंमत आपण क्लोजिंग स्टॉक म्हणून दाखवायची. आणि प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट जर क्रेडिटला झाला तर दुसरा इफेक्ट डेबिटला होतो. मग आता क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट आपण कुठे घेतो? पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 25,000, कारण कमी किंमत आहे 25,000. आणि दुसरा इफेक्ट कुठे येणार? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आता इथं क्रेडिटला झाला आहे आणि असेट साईड ही डेबिट साईड असते, त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक 25,000 आउटर कॉलमला घ्यायचा 25,000. त्यानंतर दुसरे ॲडजस्टमेंट दिले आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेअर वेजेस ₹3,000. वेजेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिलेले आहेत. यामध्ये आउटस्टँडिंग वेजेस आहेत 3,000. आउटस्टँडिंग वेजेस म्हणजे हा खर्च जो आहे, खर्च केलेला आहे परंतु अद्याप दिलेला नाही, म्हणून तो खर्च काय करायचा? यामध्ये ॲड करायचा. ॲड आउटस्टँडिंग वेजेस 3,000. 14 अधिक 3 17,000. 14 आणि 3 17. आणि याचा दुसरा इफेक्ट दिलेलं नाही खर्च, देणं आहे. मग देणं आपण कुठं लिहितो? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटरच्या खालीला आउटस्टँडिंग वेजेस आउटरला घ्यायचे 3,000. दुसरं आउटस्टँडिंग काय दिलंय? इलेक्ट्रिसिटी ₹800. इलेक्ट्रिसिटी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला बघा पहिलाच आयटम आहे इलेक्ट्रिसिटी. यामध्ये ॲड आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी किती आहे? ₹800. 4,600. आणि दुसरा इफेक्ट येणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी ₹800. पुढची ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएट बिल्डिंग बाय 5%. बिल्डिंगचं डेप्रिशिएशन 5% काढा. असेट साईडला बघा बिल्डिंग, हे डेप्रिशिएशन वजा करायचं असतं. लेस डेप्रिशिएशन 5%. 60,000च्या 10% म्हणजे झालं 6,000 आणि 5% म्हणजे झालं 3,000. 3,000 वजा करून आउटरला घ्यायची बिल्डिंग 57,000 57,000. आणि आता हा डेप्रिशिएशन हा आपल्या व्यवसायाचा खर्च आहे. सगळे खर्च आपण कुठं दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग आउटरला लिहायचं 3,000. असे 2 इफेक्ट आले डेप्रिशिएशनचे. आणि मशिनरीवर 10% डेप्रिशिएशन काढायला सांगितलंय. मशिनरी असेट साईडला बघा 51,000 आहे. यात लेस डेप्रिशिएशन 5% 10%. 51,000च्या 10% म्हणजे 5,100. हे वजा करून आउटरला मशिनरी घ्या 0 0 10 1 गेले 9. आजच्या 1 6 किती 11 5 11 आजच्याला 1 आणि 4 45,900 म्हणजे 5,100 आलं डेप्रिशिएशन. याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिशिएशन ऑन मशिनरी 5,100. पुढचे ॲडजस्टमेंट सांगितलेले आहे गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर ₹12,000. 12,000चा माल आगीमध्ये जळाला. इन्शुरन्स कंपनी हॅज ॲडमिटेड द क्लेम फॉर ₹10,600. इन्शुरन्स कंपनीनं ₹10,700 भरून दिले. आता या ॲडजस्टमेंटचे 3 इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट जेवढा माल जळाला आहे तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला घ्यायचा बाय गुड्स
डिस्ट्रॉयड बाय फायर. कितीचा माल जळाला? 12,000. विमा कंपनीकडून मिळालेली रक्कम बॅलन्स शीटच्या असेटला घ्यायची. 10,600 रुपये मिळालेत. इन्शुरन्स क्लेम 10,600. आणि आता यामध्ये आपल्याला लॉस किती झाला? 10,600 मिळाले म्हणजे 1,400 रुपये काय झाला? लॉस झाला. 600 आणि 400 11 1 म्हणजे 1,400 लॉस झाला. तो लॉस कुठे घ्यायचा? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू लॉस बाय फायर 1,400. शेवटचे ॲडजस्टमेंट सांगितलेले आहे. गुड्स वेअर डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल फॉर ₹8,000. 8,000चा माल फ्री सॅम्पल म्हणून वाटला. कशासाठी? जाहिरात करण्यासाठी आपण वाटतो. फ्री सॅम्पल 8,000चा माल वाटला. जो माल गेलाय तो घ्यायचा ट्रेडिंगच्या क्रेडिटला. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल 8,000. आणि आता 8,000चा जो माल वाटला, 8,000 आपल्या व्यवसायाचा काय झाला? लॉस झाला. लॉस झाला असेल तर तो आपण कुठं दाखवतो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं टू ॲडव्हर्टाइजमेंट 8,000. या ठिकाणी काय झालं? आपलं सर्व पोस्टिंग झालेलं आहे, सर्व ॲडजस्टमेंट झाले. आता एक एक अकाउंट क्लोज करत जायचं. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचा. ज्या बाजूची टोटल मोठी आहे ती उतरून घ्यायची, दुसऱ्या बाजूला लिहायची. जो फरक येईल त्याला ग्रॉस प्रॉफिट म्हणायचं. आता क्रेडिटची टोटल इथं जादा आहे. 8 आणि 2 10 आणि 5 15 आणि 2 17 2 आणि 2 4 आणि 7 11 आणि 2,17,000. त्याच्या खाली अशी डबल रेष ओढायची. ही टोटल इकडे डेबिट साईडला लिहायची 2,17,000. आता या ठिकाणी जो ग्रॉस प्रॉफिट येतोय इथं 2,17,000 येण्यासाठी इथं 80,000 रुपये येते बघा रक्कम. 80,000. या 80,000ला काय म्हणायचं? टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. हा ग्रॉस प्रॉफिट कुठं ट्रान्सफर करायचा? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. बाय GP म्हणजे ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 80,000. आता हा अकाउंट झाला क्लोज. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचा. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल जास्त आहे 89,500. त्याच्या खाली डबल रेष ओढा. 89,500 डेबिटला लिहा. आणि या ठिकाणी जो फरक येईल त्याला काय म्हणायचं? टू नेट प्रॉफिट. राम आणि श्याम इथं साधारणपणे 30,000. हा नेट प्रॉफिट येतो 30,000. आता 30,000 या दोघांना वाटायचा कसा? 2:1 या प्रमाणात. 2:1 म्हणजेच एकूण प्रॉफिटचे किती भाग करावे लागतील? 3. म्हणजे 2/3 आणि 1/3. रामला द्यायचं प्रॉफिटमधला 2/3 आणि श्यामला द्यायचा 1/3. म्हणजे 30,000 मधले 3 भाग केले तर 10,000चा एक भाग झाला. त्यातले 2 भाग रामला द्यायचे. म्हणजे रामला 20,000 आणि श्यामला 10,000. रामला 20,000 आणि श्यामला 10,000. असा एकूण नेट प्रॉफिट झाला 30,000. आता हा जो प्रॉफिट आलेला आहे, प्रॉफिट काय करायचा? त्यांच्या कॅपिटलमध्ये ॲड करायचा. ॲड नेट प्रॉफिट
20,000. या आउटरला घ्या 76,000. श्यामच्या कॅपिटलमध्ये ॲड नेट प्रॉफिट 10,000. 61,600. आणि या ठिकाणी आता आपण टोटल केली पाहिजे. इकडे याची टोटल इत्या 2,06,500. तुम्ही आणखी टोटल करून बघा पुन्हा. 2,06,500 अशी बॅलन्स शीट तुमचा टॅली झाला पाहिजे, तर तुम्ही सोडवलेला प्रॉब्लेम बरोबर आहे. जर इकडे कुठेही थोडीशी जरी चूक झाली तर तुमचा बॅलन्स शीट टॅली होणार नाही. आता याचा अभ्यास करा. जर काही शंका असतील फोन करून मला विचारू शकताय किंवा आपल्या ग्रुपवर काही प्रश्न तुम्ही टाकून मला विचारू शकताय. आज आपण इथंच थांबूया. पुढच्या तासाला मी दुसरा प्रॉब्लेम तुम्हाला ग्रुपवर टाकेन. तो प्रॉब्लेम वहीमध्ये लिहून काढा आणि अशाच पद्धतीनं तो इथं सोडवून घेतला जाईल. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.